नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट दिनराज आणि बगबगच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. जर मी तुम्हाला म्हणालो की 1947 मध्ये फाळणीपूर्वी कराचीमध्ये परब राहत होते, तर तुमचा यावर विश्वास बसेल का? नाही ना. चला या कराचीहून भारतात आलेल्या परब घराण्यातील एका मूर्तिकाराला मी तुम्हाला भेटवणार आहे, ज्याचं नाव आहे मूर्तिकार तुषार परब. नमस्कार तुषार. खरं तर आज तू हे सगळं काम करतोय आणि मी इथे येऊन तुला बॉदर करतोय, सो सॉरी. पण तुला आमच्या प्रश्नांची उत्तर द्यावीच लागणार आहे. सो इंटरव्ह्यू वगैरे असं काही नाही, आपण कॅज्युअल गप्पा मारणार आहोत आणि गप्पामध्ये आपल्यासोबत बाप्पा पण असणार आहे आणि बाप्पाच्याच गोष्टी असणार आहेत. सो लेट स्टार्ट. तर हा इंटरव्ह्यू जरी असला ना तरी आपण काही फार असं सिरियस बोलणार नाही आहोत, खूप छान कॅज्युअल टॉक करणार आहोत आणि सुरुवातीलाच आपल्या दर्शकांना आपण बोर नाही करणार आहोत. त्यासाठी स्टार्टिंगलाच आपण एक गेम खेळतोय. तर तुला मी काही मूर्त्या दाखवणार आहे आणि तुला ओळखायचे आहेत की हे मॉडेल कोणाचे आहे. ओके, तो पहिली मूर्ती आहे. कातूनची आहे. अच्छा, बरोबर आहे. ही दुसरी मूर्ती. वेलिंग मास्टर आहे. अरुण दत्ते यांची. अच्छा, ही मूर्ती तर सगळ्यांना माहिती असेल, गेल्या वर्षी हिने खूप हॅवॉक केला होता आणि खूप सुंदर मूर्ती झाली होती ना ही बॅलन्सिंग मध्ये. कृणाल पाटील यांची. पण द कृणाल पाटील असं म्हटलं पाहिजे, बिकॉज खरंच अमेझिंग काम आहे यांचं. ही मूर्ती आठवते, मीच सांगतो, लहानेंची मूर्ती आहे. तुला पटकन आठवणार नाही, पूर्वी ही मूर्ती खातूनकडे असायची, मायखायाचा भालचंद्र. एलिगन्स आपण म्हणू ना, तर ज्या मूर्तीमध्ये मला एलिगन्स दिसतो, तर ती मूर्ती मला वाटते की लहानेंची मूर्ती खूप सुंदर काम करतात. आणि ही शेवटची मूर्ती. अरे ही तर माझी वस्ती आहे. सो ही तुषार परब यांनी बनवलेली मूर्ती आहे. अशा बऱ्याच मूर्त्या आपण दाखवू, यांच्याशी पुढे पण गप्पा मारू, बरंच काही एक्सप्लोर करायला मिळणार आहे. सो शेवटपर्यंत इंटरव्ह्यू मध्ये राहा. पहिला क्वेश्चन तुझ्यासाठी असा आहे की कराचीचा किस्सा एक्झॅक्टली काय, म्हणजे तुम्ही कराचीवरनं इथे आले आणि कराचीमध्ये परब, तो ते सांग आम्हाला, ते जाणून घ्यायचंय सुरुवातीला. तेव्हा 1947 मध्ये जेव्हा फाळणी झाली देशाची, पहिला कसा अखंड हिंदुस्थान होता, त्याच्यानंतर फाळणी झाली. मग तिथे माझ्या आजोबांचं कराचीमध्ये हॉटेल होतं. मग माझे आजी आजोबा तिकडेच असायचे पहिले, म्हणजे त्यांच्या काळामध्ये. मग जेव्हा फाळणी झाली तेव्हा सगळी लोक, जे आपली लोक ती सगळी इकडे यायला सुरू झाली ना. मग तिथल्या काही लोकांनी थोडे दिवस बोलले की तुम्ही थांबा, कारण तिथे खूप घनिष्ठ संबंध झालेले आजूबाजूच्या लोकांशी. मग तिथल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही थोडे दिवस थांबा, थोडं वातावरण शांत होऊ दे, नंतर जा. बाकी काही सामान वगैरे काय आम्ही आणलं नाही. मग माझे आजी आजोबा, माझ्या काकांचा जन्म तिकडचा आहे, काका वारले 2-4 वर्षापूर्वी आता. तर तिथून जेव्हा 1947 ला आलो आम्ही, तेव्हा येताना तर काहीच आणलं नाही. मग गव्हर्नमेंटने काय केलं तेव्हाच्या, की लोकांना इकडे आता आमचं कल्याणमध्ये जागा दिली स्थलांतरित लोकांसाठी. मग थोडे दिवस तिथे राहिलो. मग त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने असं जाहीर केलं की ज्या लोकांना गावी जायचंय त्यांनी आपापल्या गावी, म्हणजे गाव आमचं तसं कणकवलीमध्ये, मालवणमध्ये, कट्ट्याला. तर तिकडून आता तिथे काय आमचा संबंध जास्त नव्हता आजोबाचा, कारण हे तिकडे, आता कशी मुंबई आपली, तसं कराचीला पण पहिले व्यापार वगैरे व्हायचा भरपूर. त्याच्यामुळे कल्याणवरून आम्हाला तिकडे गावाला जमिनी दिल्या, म्हणजे जे स्थलांतरित लोक ज्यांना इच्छा आहे की गावी जावं आपण, मग तिकडे राहायला जायचं असं ठरलं. मग ते स्थलांतरित होऊन आम्ही परत आपल्याच गावी गेलो. पण ते कणकवलीचं आम्हाला किंवा मालवण मधनं आम्हाला कट्ट्याला, आपल्या सिंधुदुर्गामध्ये जागा भेटली तिकडे. म्हणजे आमचं गाव आहे सिंधुदुर्गामध्ये, पुढे आतनं 20 किलोमीटरवर गाव आहे निवजे म्हणून. मग तिथे जेवढी स्थलांतरित लोक होती काही काही जण, मग त्या स्थलांतरित लोकांना तिथे जागा दिली. कारण म्हणजे तुमच्या फॅमिलीला तेव्हा तर पाकिस्तान मधली धुरंधर फॅमिली म्हणायला हरकत नाही, कारण तुम्ही तिकडे राहिलात, तिकडनं इथे फाळणीनंतर आलात. खूप अमेझिंग हिस्ट्री आहे तुमची. त्या हिस्ट्रीशी जुळलेल्या काही आठवणी अजून पण आहेत का, की लोक तुम्हाला त्या नावावरनं ओळखतात वगैरे असेल? हो आहे ना तसं, कारण एवढ्या लांबून आलो आपण इथपर्यंत, तर अजूनही मला असं आठवतंय की माझ्या बाबांना किंवा काही लोकांना लोक विचारतात, म्हणजे जुनी जाणती लोक आहेत ना आता तेव्हाची किंवा त्याच्यानंतरची, की त्यांना अजूनही आम्हाला आमच्या घरी हॉटेलवाले म्हणून ओळखतात. म्हणजे अजूनही जुनी माणसं आहे ती बोलतात की हॉटेलवाल्यांचा नातू आला, हॉटेलवाल्यांचा पोरगा आला. कमाल. म्हणजे मग हॉटेलवाले ते गणपतीवाले इथपर्यंतचा तुझा हा एक इंटरेस्टिंग प्रवास होता. तुझ्या कारखान्यात ना मी एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्त्या बघतोय
आणि मला माझ्या मनाला भावणारी गोष्ट म्हणजे या सगळ्यांचे डोळे आहेत. तर गणपती बाप्पाचे डोळे बनवताना मनात एक्झॅक्टली काय फिलिंग आहे? कसं आहे ना, डोळे काढेपर्यंत मूर्ती असते. हा. आणि डोळे जेव्हा होतात पूर्ण, तेव्हा ते असं वाटतं की खरोखरच बाप्पा आले. खरंच तुम्ही ज्या पद्धतीने गणपती बाप्पाचे डोळे रंगवताना त्यामुळे त्याच्यामध्ये जिवंतपणा येतो आणि घरी गेल्यानंतर आम्हाला असं वाटतं की बाप्पा समोर बसले. तर आता जितक्या वेगवेगळ्या पद्धतीचे गणपती बाप्पा तुम्ही घडवता तितक्या वेगवेगळ्या पद्धतीचे कस्टमर सुद्धा असतात. मग असा एखादा कस्टमर आहे का की तो तुझ्या लक्षात राहिलाय? गणपती दिवशी 1:30 वाजता, दीड 2च्या आसपास पूर्ण गणपती देऊन आम्ही घरी गेलो आणि काही कारणास्तव माझी एक वस्तू राहिली म्हणून मी कारखान्यात परत आलो. तर परत आल्यानंतर अं, एक रिक्षा घेऊन एक व्यक्ती आला आणि एक बाई होती तिच्यासोबत. तर मी घरी जायच्या गडबडीत होतो कारण आम्हाला गावी जायचं असतं. मग तिथून बाई मला विचारते, "ओ दादा, तुमच्याकडे छोटा गणपती आहे का?" तर ते तिच्याकडे बघितलं तर तिच्या हातामध्ये एक छोटस बाळ होतं. हा. तर त्या बाळासाठी तिने नवस केलेलं. हा. तर ती सांगत होती. सांगत होती. तर ते मला सांगते, "ओ, मला 200 किंवा 300 रुपयाचा गणपती द्या." मी म्हटलं, कधीची गोष्ट आहे ही म्हणजे? ही गोष्ट झाली आता 18च्या आधीची आहे. अच्छा, 200-300 रुपयात गणपती? 18च्या आसपासची जायची, 18च्या आसपास तसं. हा हा. लॉकडाऊनच्या आधीची. तर ती मला सांगत होती की मी बोललो 200-300 मध्ये तर गणपती नाही आहे आपल्याकडे हा. याच्यामध्ये. तर पण त्या बाळाकडे बघितल्यानंतर असं वाटत होतं की चल, माझ्या खिशामधले पैसे घालून झाला तरी मी ते गणपती त्यांना देतो. दे. जर 200 देत असेल तर आपण देऊ. कदाचित मी तो फ्री मध्ये पण देऊ शकलो असतो, पण हा. माझा कारखाना नाहीये, मी तिथे कामाला होतो. मग त्या बाईने 200 रुपये दिले मला आणि तो गणपती दिला मी तिला. त्याच्यानंतर ती रडायला लागली. तर तेव्हा असं मला वाटलं की म्हणजे मी घरी जात होतो, माझं काहीतरी राहिलं म्हणून मी आलो. हा. नाहीतर काय त्या दिवशी कोण मूर्ती भेटलीच एकदा नसती तिला. मूर्त्या गेल्या तुमच्या कारखान्यातून की कारखाना रिकाम, काही येणं जाणं कोणाचं राहत नाही, सगळेजण आपापल्या घरी गेलेले असतात. कशा तेव्हा टाईपची मूर्ती होती ती? छोटी मूर्ती होती, एक 6 इंचाची मूर्ती होती. तेव्हा मी अच्छा. मातीच्या छोट्या मूर्त्या पण बनवायचो. ही गोष्ट किती फॅसिनेटिंग आहे ना तुषार, की एखाद्याला मदत करायला देव आपल्याला पाठवतो. आता त्या दिवशी तू कदाचित नसता तर त्या काकूंनी कुठून मूर्ती घेतली याची माहित नाही, पण आपण मीडियम असतो आणि देव सुद्धा ती गोष्ट घडवण्यासाठी काय करत असतो नाही आपल्याला समजलं. हा तुझ्या लक्षात राहिलेला कस्टमर होता. पण असा पण एखादा कस्टमर असतो की जो काहीतरी असं बोलतो, एकतर ते अपमानित करण्यासाठी असेल किंवा मग तारीफ करण्यासाठी. तर असा कुठला कस्टमर तुझ्या लक्षात आहे का की त्याने हे बोललं होतं मग? हो, आहे. मी सकाळी 8 वाजता कारखाना खोलला. आलो कारखान्यामध्ये, सगळी सोय केली कामाची आणि एक काका आले आणि त्यांनी मला मूर्त्यांच्या किमती विचारल्या. किमती विचारल्या तर मी बोललो, हा एवढी मूर्ती जाईल तुम्हाला, मातीची आहे, शाडू मातीमध्ये. आणि मोस्ट ऑफ ते शाडू मातीच मूर्त्या बनवतो. तर ते म्हणायला लागले की अरे बापरे, एवढी तुम्ही लोकांना लुबाडताय. अरे, तर मला असं वाटलं की जर मी रात्री किंवा सकाळी 4 वाजता घरी जात असेल, मी सकाळी परत 8 वाजता म्हणजे 16 तास. 16 तास ड्युटी, म्हणजे झोप किती, मी 4 ते 5 तास पण झोप नाही होते. मग आम्ही एवढी जर मेहनत करतोय दिवस रात्र करून, तर मग लोकांना पटत नाहीये ना ती गोष्ट, किंमत. तर किंमत पटत नाहीये समजा कस्टमरला. तर त्यांनी दुसरीकडे जिथे कमी आहे तिथे घ्यावी त्यांनी. त्याचा प्रश्न असतो कुठे मूर्ती पण घ्यायची. कलेचा अपमान करू नये, कारण आता तुम्हाला समजतं ह्या कारखान्यामध्ये ही मूर्ती एवढ्या किमतीला आहे, कलेची मग किंमत. ती कलेची किंमत आहे. दुसऱ्या कारखान्यात ती मूर्ती त्याच्या अर्ध्या किमतीला पण असू शकते, तर अजून थोडी कमी किंवा त्यांच्या कलेप्रमाणे असू शकते. मग तुम्हाला जिथे पडते तिथे तुम्ही येऊ शकता. मग त्याने तुम्हाला एवढं वाईट वाटलेलं की आम्ही दिवस रात्र एवढी खूप मेहनत करतो, प्रत्येक मूर्ती आमची पाटापासून ते वरती मुकुटापर्यंत व्यवस्थितच व्हावी आपल्याकडून, असं वाटत असतं. पण अशा वेळी एखादा येऊन आपल्याला बोलतो की काय तुम्ही दुबारता लोकांना, एवढे तुम्ही पैसे त्या वाईट द्यायचे असतात वाईट. का, एवढी काय किंमत असते का, आम्हाला विकत खर्च आहे, अजून काय गोष्टी असतात, मग त्या करायच्या असं खूप काय काय बोलत असतात. पण आम्ही आमच्या कलेची घेत असतो ना किंमत. मुळात मला वाटतं की कलेची पण नाही, आपण वेळेची किंमत म्हणूया, कारण कला अनमोल आहे, याची प्राइसलेस कला आहे. आता तुझे इतके सुंदर डोळे काढले, त्याची किंमत काय देणार आम्ही? तर मला वाटतं की गिराईकाने
पूर्वी कलांना राजाश्रय होता. राजे लोकांकडे मूर्तिकार असतील, शिल्पकार असतील किंवा मग चित्रकार असतील ते असायचे आणि त्यांना एक जगण्यासाठी मोबदला दिला जायचा. ओके. तर तसा राजाश्रय आज उरलेला नाहीये. तर मग हे समजून आपण कलाकाराला त्याच्या जगण्यासाठी जी हिंमत लागते ती दिली पाहिजे असं मला वाटतं. तर आता पैशाचा विषय आलाय तर पैशांमुळे बरीच गणितं बिघडतात म्हणजे कुठल्याही धंद्याची असो. तर तुझ्या धंद्यात असं कधी झालंय का की आर्थिक गणितं बिघडल्यामुळे तुला सेटबॅक आलाय किंवा मग तुला पैशांमुळे काम थांबवावं लागलं? असं बऱ्याच वेळा होतं. ते आता रिसेंटली गोष्ट आली की मला एक 100 मूर्त्यांना पाठ बसवायची होती. आता प्रत्येक पाठ हा एक जर आपण बनवून बसवला किंवा रेडीमेड जरी आणला तरी तो 250च्या हा. 250 मध्ये बसतो. कारण माझे मातीचे गणपती आहे. मग त्या गणपतीसाठी पाठ जर बसवायचे असेल तर पुढची काम म्हणजे पाठ बसवल्यानंतर जरा सोपं पडतं आम्हाला काम. नाही तर कसं मातीच्या मूर्त्या तुटण्याची भीती असते त्याच्यापेक्षा पाठावरच सेट करायची म्हणजे कस्टमरला पण देता येईल ते पाठ आणि आपल्याला पण हँडल करायला सोपं जाईल. मग ते पाठ बसवण्यासाठी माझ्याकडे एवढा पैसाच नव्हता की मी ते पाठ बसवून मग ते एक कामामुळे बाकी सगळी कामं डिले होत गेली. मग तो हे वाढत जातो आपला पुढे पुढे काम. बऱ्याच वेळा असं होतं बारीक असं काय त्या पाठांत ह्या बाबतीत असं नाही बऱ्याच गोष्टींमध्ये होत असतं. म्हणजे बघ ना की साधा एखादा पाठ असो किंवा मग रंग असो एखाद्या गोष्टीमुळे जर गणपतीचं काम अडलं ना तर ते बराच वेळ अडत जातं. आता याच्यावरूनच की मला एक प्रश्न सुचलाय की असं कधी झालंय का तुला की गणपती बाप्पा नाही बनवायचे? मी जिथे कामाला होतो ना तिथे एक पॉलिश काम किंवा बारीक सारीक छोटी मोठी कामं करायचो पहिलं सुरुवातीला करिअरच्या आधी. करिअर म्हणजे हे तेव्हा मातीला तेवढी व्हॅल्यू नाही होती. आता लॉकडाऊन नंतर मातीला हे झालं. पण तिथे काम करत असताना ते काम आम्हाला जमायचं नाही. ते पॉलिश वगैरे कसं करतात काका दाखवायचे आम्हाला जिथे शिकवायचं तिथे. पण ते काम एवढं कठीण वाटायचं आम्हाला. आता सोपं वाटतंय पण तेव्हा कठीण वाटायचं जेव्हा शिकत होतो तेव्हा. मग ते एका वेळेला असं पॉइंटला आलं की नाही यार मला नाही जमणार आहे मी सोडून देतो हे काम. मग तिथे काकांना बोललो की मला असं असं जॉब आहे का आर्टिस्टकडेच काम होतं पण ते कॉम्प्युटरवर होतं लॅपटॉप कॉम्प्युटर घेऊन. मग मी बोललो जातो मी तिकडे आणि गेलो. 3 महिने जवळजवळ तिकडे राहिलो. अच्छा. पण ते काय कॉम्प्युटर लॅपटॉप मध्ये आपल्याला काय जमत नव्हतं. तर मग तेव्हा परत काकांना फोन केला इकडे मी गणपतीवर काका. अच्छा. मग त्यांना फोन केला मी येतो परत. ते बोलले काय नाही ये मी कुठे तुला बोललोय की घर वापसी. मग तसंच आहे ते. मग काका बोलले ठीक आहे ये कधी येशील तर म्हटलं येतो थोड्या दिवसात. मग त्या तिकडे जिथे होतं त्यांना सांगितलं की मी जातो म्हणजे तिकडे काय शिकायचंच होतं मला थोडंफार. पण मला मग वाटलं की हे काम खूप सोपं आहे आणि हे आपल्यासाठीच बनलंय. अच्छा. आपण आपलं कामच करावं. म्हणजे थोडक्यात तू उफाट्यात पडल्यावरती तुला जाणीव झाली की हा बाबा आता नाही हे आपल्यासाठी बनलं नाही पहिलंच चांगलं होतं. पण आल्यानंतर खूप आनंद होता मला परत आल्यावर. आणि त्याच्यानंतर मी सुरुवात केली की नाही जमलं नाही तरी मातीच्या थोड्या मूर्त्या बनवायच्या. आता पहिलं काम मला माती काम येत नव्हतं तेवढं. लॉकडाऊन जसं पडलं तसं कसं गरज मातीकडे पण लोक वळली ना. मग मातीच्या मूर्त्यांना मागणी वाढली मग तसं काम पण वाढत गेलं. मग मातीचं काम शिकत गेलं थोडं. आता तू बोलला की तू लॉकडाऊन मध्ये मूर्तिकाम शिकला पण मग त्या आधी आयुष्यात तू कधी एखादी मूर्ती बनवली होती का? पेंटर सोबत पेंटिंग शिकत गेलो आयुष्यात. आता तू बोलला की मी मातीकाम तेव्हा शिकलो पण त्याच्या आधी कधी अशी मूर्ती बनवली होती का? म्हणजे ते शिकण्याआधी लॉकडाऊनच्या आधी आयुष्यात पहिली मूर्ती कधी बनवली होती का ऍज अ एक्सपेरिमेंट म्हणून? आणि काय किस्सा आहे त्याचा? त्याच्या लॉकडाऊनच्या आधी बनण्यापेक्षा मी शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना बनवलेली. कॉलेजमध्ये असताना 3 भाऊ आम्ही तर 3 भाऊ घरी आम्हाला हौस आहे म्हणजे करायची आणि आमची फॅमिली ते सर्व लोकांना ते आवडत आहे अशी म्हणजे ते काही जरी करत असलो तर ते येऊन बाजूला उभे राहणार ते सांगणार हे असं करा प्रोत्साहन देत राहणार अरे करा तुम्ही. मग ते आम्ही शाळेत असताना गणपती बघायला जायचो मग आम्हाला पण वाटायचं की काहीतरी आपण करावं तिथे घरी. मग ते आम्ही चित्र वगैरे बनवायचो. एकदा आम्ही संत तुकाराम बनवलेले मातीचे. मग एकदा बोललो आता यावर्षी हे झालं मग दुसऱ्या वर्षी म्हणजे डेकोरेशन साठी आपण मातीचे बनवायचे. मग आम्ही दुसऱ्या वर्षी बोललो श्री विष्णू बनवूया आपण. मग ते आम्हाला असं वाटलं की भावाला आणि आम्हाला की आपण उभा बनवूया मस्त आशीर्वाद देताना. आणि तो बनवायला घेतला आम्ही. तर काय आयडिया नसते आपल्याला कसं बनवायचं तेव्हा माती कधी
लावायची. आम्ही माती लावत गेलो आणि ती मूर्ती कशी उभी असल्यामुळे बॅलन्सिंगचं काही माहितीच नव्हतं. हा. ती उभी केल्याबरोबर ती बसायला लागली. मग हा. त्याच्यामध्ये आम्ही ती गावाकडे आपल्या ते नारळाचे ते सोडणं असतात हा ना, हा हा. ती पाठीमागे त्या मूर्तीला सपोर्टला दिली. आता आपण काथ्या लावतो. काथ्या लावतो आपण किंवा मूर्ती तशी उभी करतो तेव्हा हा. काय आयडिया नसते आपल्याला, आपण काय घरी बनवतो गावच्या मातीची. हा. मग ती मूर्ती अशी रुंद 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 होत मोठी मूर्ती झाली. मग काय जमलं नाही त्याचं सुद्धा. मग एका आर्टिस्ट कडनं चेहरा आणला आणि तो तिला बसवला, म्हणजे ती चेहऱ्यावर तरी साधारण दिसेल मूर्ती अशी. म्हटलं झाली मूर्ती झाली आपली. म्हणजे शंकराने कसं गणपतीला मुंडकं हा. बसवलं तसं तुम्ही. मूर्ती झाली आणि ठेवून दिली आम्ही मस्त की सुकवायला. हा. आणि म्हटलं आता रंगवायला काढू, गणपती जवळ आले तिला. हा. मग जेव्हा रंगवायला घेतली तर पाठीमागून त्या मूर्तीला पूर्ण मुंग्या लागल्या होत्या. त्या मुंग्या का लागल्या? आतमध्ये सोडण्यामुळे. त्याच्यामध्ये करवंटी होती, त्याला ते कोबरं असतं हा, हा. ना, त्याच्यासाठी मुंग्याने पूर्ण भरून ठेवलेलं आतमध्ये मूर्तीला त्या. मग ती मूर्ती ठेवली का नाही डेकोरेशन? हा, डेकोरेशन साठी ठेवली आम्ही. अमेझिंग यार. म्हणजे यालाच आपण म्हणू शकतो की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. त्यावेळेला तू जी काही धडपड केली किंवा स्वतःहून मूर्ती बनवण्यासाठी जे काही स्ट्रगल केलं, कदाचित त्याच्यामुळेच आज तू एक सक्सेसफुल मूर्तिकार बनण्याकडे तुझी वाटचाल सुरू झालेली आहे. प्रत्येक मूर्तिकाराला किंवा प्रत्येक कलेला बेसिकली एक गुरु लागतो. त्यावेळेला तू स्वतःहून शिकला, पण मग त्यानंतर जेव्हा तू प्रॉपर मूर्तिकला शिकायला लागला किंवा ह्या मूर्त्या घडवायला लागला, तर तू गुरु कोणाला मानला आणि त्यांचं तुझ्या आयुष्यातलं काय रोल एक्झॅक्टली? तू कोणाला गुरु मानलं? गुरु माझे काका म्हणजे विठ्ठल सावंत, म्हणजे जिथे मी कामाला होतो पहिली 10 वर्ष आता. तर त्यांनी हे मातीकाम त्यांनीच शिकवलंय बऱ्यापैकी. म्हणजे आता कसं आता मी स्वतःच करतोय, पण त्यांनी शिकवलेलं आहे आपल्याला. तर तिथे असताना मला त्यांच्या दोनच गोष्टी आवडायच्या भरपूर. कारण एक म्हणजे त्यांनी एखादं काम ठरवलं हे असं करायचंय, मग ते 1000 वेळा तोडतील पण ते तसंच्या तसं झालं पाहिजे. अच्छा. भले ती कस्टमाइज मूर्ती असू दे नाही तर त्यांची मॉडेलची असू दे. हा. मग ते मला खूप हे व्हायचं की ते सोडायचे नाही, की एखादं काम समजा आता हा पार्ट इथे हे झाला तर जाऊ दे एवढं काय त्याच्यात. मग ते खूप डेडिकेशनने करायचं ते काम. म्हणजे जसं डोक्यात आहे तशीच ती तसं मूर्ती ते घडली झालं पाहिजे. पाहिजे. मग भले त्यांना त्याच्यामध्ये काही मिळो नाहीतर न मिळो, पण भाई ते तसंच्या तसं झालं पाहिजे. आपण याला बऱ्याच आत्मिक त्यांच्या अशा समाधान. गोष्टी आहेत की खूप ते तसं त्यांच्या तुमचा कारखाना पण बघितलाय ना तुम्हाला, मूर्त्या कमी असतात आमच्या तिथे, पण टापटीपणा कामामध्ये, प्रत्येक कामामध्ये टापटीपणा आहे. अच्छा. आपण ना या सगळ्याला आता तू म्हणालास की मूर्ती कशी होऊ दे, सॉरी म्हणजे मूर्ती कितीला विकली जाऊ दे नको जाऊ दे काही होऊ दे त्याचं, पण त्याच्या मागे मी तेवढीच मेहनत करणार. याला आपण आत्मिक समाधान म्हणू शकतो की कलेतनं जे समाधान मिळतं ना त्याच्यासाठी ती गोष्ट करणं हे खूप इन्स्पायरिंग आहे किंवा ही गोष्ट शिकण्यासारखी आहे त्यांच्याकडून. तुला असं वाटतं का की एकंदर त्यांच्या कामाची तुझ्या कामावर छाप आहे अजूनपर्यंत? हो, कारण काम किती करण्यापेक्षा काम कसं करतो त्याला महत्व देतात काका. अच्छा. कारण मी बघितलंय की आम्ही जेव्हा एखादं काम करायचो, कोणतं पण मूर्ती पण छोट्या मोठ्या बनवायचो, तेव्हा येऊन सांगायचे की हे असं पाहिजे, तिथे हे असं नाही बरोबर वाटत. तर आम्ही परत ते करायचो, तर ती परत येऊन सांगायची हे असं नाही पाहिजे. मग तेव्हा असं वाटायचं एका वेळेस की अरे यार एवढं भारी तर केलंय आम्ही. म्हणजे फ्रस्ट्रेशन यायचं की काका अरे यार एवढं करून पण असं बोलतात, मग करायचं कशाला. तर नंतर आम्हाला ते समजलं की त्यांचा सांगण्याचा उद्देश आहे की जोपर्यंत ते परफेक्ट होत नाही ना तोपर्यंत ते करत राहा. म्हणजे थोडक्यात त्यांच्या सांगण्याचा आज फायदा झाला तुला. होतो. तुला कधी असं वाटतं का, म्हणजे आता मी मुंबईला आपण कसं बोलतो अरुण दत्तेंची मूर्ती किंवा मग लहानेंची मूर्ती, खातूंची मूर्ती, तुला असं वाटतं का की तुझ्या नावाने एखादी मूर्ती ओळखली जावी? प्रत्येक मूर्तिकाराला असं वाटतं की आपण एखादी मूर्ती बनवलेली असते ती जगभरामध्ये फेमस व्हावी अशी किंवा ओळखली जावी आपल्या नावाने. ती मला असं वाटतं की साधी मूर्ती असावी, म्हणजे कशी समजा ही वरद हस्त आहे, खरंच म्हणजे खूप लोभस मूर्ती आहे ही. लव्ह ऍट फर्स्ट साईट आपण म्हटलं या मूर्तीकडे बघून झालं तर मला वाटतं की ते चुकीचं ठरणार नाही. मला असं वाटतं की ती कशी बैठक पण सुंदर आहे तिची, सुबक आहे मूर्ती आणि प्रत्येकाला आवडेल अशी आहे. मग ती मला असं वाटतं की तिच्यामध्ये
बनवावी मूर्ती अशी. म्हणजे गणपती बाप्पाकडे एकच मागणं असेल, वरदान असते गणपतीकडे की एक दिवस हा पॅटर्न तुझ्या नावाने अख्ख्या महाराष्ट्रात फेमस होऊ दे. आता मला या सगळ्या गोष्टींवरनं एक प्रश्न डोक्यात आलाय की एवढ्या सगळ्या मूर्त्या तू घडवतोस वेगवेगळ्या पॅटर्नच्या, वेगवेगळ्या रंगाच्या किंवा मग वेगवेगळ्या शैलीच्या म्हणून, तर मग तुला असं कधी वाटतं का की बाबा आता झालो बाबा एकदाचा मोठीचा अचीव केलं आयुष्यात? नाही, का नाही वाटत? जर आपण एखादी मूर्ती जर बनवतो आपण, ती बनवल्यानंतर मला असं वाटतं की मूर्ती झाल्यानंतर मी 10 वेळा ती मूर्ती बघत असतो, पण बनवून झाल्यानंतर आपल्याला कळतं की आपण कुठे कमी पडलो इथे. मग ते जेव्हा आपल्याला कळतं, मग ते पुढे जेव्हा आपला प्रवास येतो परतच्या वेळेला जेव्हा येते, मग तो त्या उणिवा असतात त्या पूर्ण आपल्याला करायच्या असतात. मग ते पुढे गेल्यानंतर परत त्या मूर्तीमध्ये काहीतरी, म्हणजे कलाकार असतो तो कधी पूर्ण होत नसतो असं मला तरी वाटतंय. प्रत्येक कामाच्या ठिकाणी ना काही नियम असतात, कंपनीच्या पॉलिसी असतात. मग तसं तुझ्या कारखान्यात काम करताना काही नियम आहेत का स्पेसिफिक जे तू फॉलो करतो? नियम म्हणशील तर मला कारखान्यामध्ये टापटीपणा, स्वच्छता आणि कोणी व्यसन करून आलेलं अजिबात चालत नाही. कारण आपण तिथे सगळ्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे. आणि इथे एक लोक ज्या श्रद्धेने इथे येतात तर ते एक मंदिर म्हणूनच येत असतात. मग मला असं वाटतं की तिथे आपण त्याचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. खरंच याच्यापेक्षा बेस्ट आन्सर काय असू शकत नाही असं मला वाटतं. कारण तुझ्या दुकानाचं नाव पण श्री लंबोदर कला मंदिर आहे आणि ज्याच्या नावातच मंदिर आहे. कदाचित तोच थॉट असेल तुझा की मंदिरातून मूर्त्या नेत आहेत किंवा तितकं पावित्र्य जपलं जावं याच्यासाठी तू काही नियम फॉलो करतोय. मला वाटतं की हे खरंच अमेझिंग आहे आणि प्रत्येक मूर्तिकाराने किंवा प्रत्येक कलाकाराने असे काही नियम स्वतःला ठरवून दिले पाहिजे ज्याच्यामुळे त्याची कला उत्तरोत्तर रीच होत जाईल आणि जी प्रगल्भता येते किंवा जो सरस्वतीचा हात येतो तो याच सगळ्या गोष्टींमुळे येतो असं मला वाटतं. मी असं बघितलंय की लॉकडाऊन मध्ये, कारण त्या काळामध्ये पहिला उत्सव आपला गणपती झाला ना, त्याच्यानंतर मोठा उत्सव. मग तेव्हा लोक जेव्हा बुकिंगला यायची तेव्हा लोक अक्षरशः तिथे बसायची अर्धा तास की नाही थोडा घरी कंटाळलोय, थोडा बसतो आणि मी थोड्या वेळाने जातो. असं मी लोकांना आम्ही सांगायचं पण नाही की आम्हाला काम करायला त्रास होतो, तुम्ही बाहेर थांबा असं. पण लोक आवडीने तिथे बसायची, आम्ही त्यांना बसायला द्यायचो. हे बघितलंय, म्हणजे खूप हे असतं. म्हणजे त्या एकटेपणात सुद्धा गणपती बाप्पा आपल्या सोबत आहे ही फिलिंग कदाचित त्या लोकांना मिळत असेल. आणि मला वाटतं की ते तुझ्या कारखान्यात येऊन ती पॉझिटिव्हिटी सोबत घेऊन जात असतील. कोरोना काळात आपण म्हणतो की कोरोना काळात डॉक्टर कोरोना योद्धा होते किंवा साफसफाई कर्मचारी कोरोना योद्धा होते. तर मला वाटतं की मूर्तिकार सुद्धा इनडायरेक्टली कोरोना योद्धा ठरले या सगळ्यामध्ये. कारण तुझ्या कारखान्यात येऊन लोक जेव्हा बसायची तिथून पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन जायची, तर त्यातून कदाचित त्यांना जगण्यासाठी नवीन ऊर्जा मिळाली असेल, देवाकडनं ती पॉझिटिव्हिटी मिळाली असेल. खरंच हॅट्स ऑफ. लोक बोलायची त्यावेळेला की अरे यार किती भारी, तुम्ही एवढा डिफिकल्ट काळ चालू आहे आणि तुम्हाला एक गणपतीचं काम करायची संधी तिथे मिळते. म्हणजे तुमच्या 24 तास मध्ये किती तुम्ही काम कराल तितका वेळ तरी तुम्ही गणपती सोबतच असणार आहे. आणि आमचे दिवस असे घरामध्ये गेले आणि आम्हाला काम करायला काय आम्ही घरी पण करू शकलो असतो. आम्हाला मूर्ती बनवायची असेल तर म्हणजे बनवू शकलो असतो तेव्हा, म्हणजे बनवायचोच घरी वगैरे असं. लोक खूप कौतुक करायची की अरे किती भारी ना तुम्हाला मूर्ती बनवता येते. म्हणजे त्या काळामध्ये लोक एवढी कंटाळलेली, तिथून बाहेर पडलेली, पण आमचा एक काळ खूप सुंदर गेला तिथे. मला वाटतं की त्याने ना तुला सायकोलॉजिकल सपोर्ट पण मिळाला असेल. की कलेमध्ये माणूस रमतो. जेव्हा नॉर्मल लोक डिप्रेशन मध्ये जात होती त्यावेळेला कदाचित तुमच्याकडे तो डिप्रेशनचा रेट कमी असेल असं मला वाटतं. आता सायकोलॉजीचा विषय निघालाय तर त्यामुळे जेव्हा तुम्ही गणपतीच्या मूर्त्या विकता तेव्हा ग्राहकांची सायकोलॉजी कशी समजून घेता तुम्ही की त्यांना काय हवंय आणि नक्की काय द्यायचं? एखादा कस्टमर जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा कस्टमर न राहता तो फॅमिली मेंबर झाला पाहिजे आपला. की त्या एखाद्या कस्टमरला एखादा गणपती आवडतो, मग त्याच्यावरनं त्याचं समजायचं त्या कस्टमरची चॉईस काय असते. अच्छा. तो कस्टमरला कोणती मूर्ती आवडणार, मग त्या कस्टमरला जेव्हा आपण त्याच्या आवडीचं पेंटिंग किंवा त्याला जसं पेंटिंग पाहिजे तसं जर करून देता येत असेल ना, किंवा त्याच्याशी आपलं बॉन्डिंग कस्टमरशी एकदम जवळचं झालं पाहिजे. म्हणजे त्याला आपण सांगतो ते पटलं पाहिजे. तो जे काही त्याला त्याच्या मागण्या आहेत त्या आपल्याला पूर्ण करून देता आल्या पाहिजे. म्हणजे एखादा कस्टमर तुम्ही आता केलाय तर तो तुमच्याकडे लॉंग टर्म राहिला पाहिजे याचा तुम्हाला विचार करायला लागतो. म्हणजे भरपूर त्याच्यामध्ये प्रकार आहेत. लॉंग टर्म म्हणजे थोडक्यात काय माहिती का की त्याला ज्या पद्धतीची कला हवी आहे ना तुषार,
तर मला वाटतं का ती कला दिल्यानंतर ना तो सॅटिस्फाय होत असेल, राईट? येस. आता आपण एवढे सगळे वेगवेगळ्या विषयांना टच करून घेऊ, तर थोडासा मनाला टच होणारा विषय आणि मनाला टच होणारा प्रश्न म्हणजे मूर्ती बनवताना कधी तुला स्वतःचाच राग आलाय का? राग राग हा येतोच, कारण काय होतं, कधी कधी आपण मूर्ती जेव्हा बनवतो हा. तेव्हा मूर्ती बनवून झाल्यानंतर ती पेंट होते. नंतर आपल्या जेव्हा चुका त्याच्यामध्ये दिसायला लागतात की तेव्हा असं वाटतं की अरे यार, अजून मी तेव्हा त्यावेळेला जेव्हा अर्धा तास अजून माझा दिला असता ना, तर ती अजून बेटर झाली असती. पण तेव्हा आपण काय करतो, जेव्हा बनवतो तर चल एकदा झाली ती पूर्ण करून आपण पुढे सरकतो पुढच्या कामांना. पण जेव्हा ते नंतर जेव्हा वाटतं ना, अरे यार एवढ्या कामामुळे काम फेल गेलं आपलं, मग ते नेक्स्ट टाइमला तसं ती चुका आपल्याला सुधारायचे असतात. पण येतो बऱ्याच वेळा राग, कारण असं होतं. मला वाटतं की तुम्ही स्वतःला क्रिटिसाइज करत असता, म्हणजे आर्टिस्ट म्हणून आपण काय करतो, तर स्वतः केलेल्या कामाला वेगळ्या पद्धतीने पडताळून बघतो की असं केलं असतं तर अजून छान झालं असतं. म्हणजे अजूनचा शोध संपत नाही. तर मला वाटतं तुझ्या बाबतीत पण तेच होत असेल, ग्राहकांच्या बाबतीत पण कधी कधी तेच असतं की अजून काहीतरी वेगळं हवं. मग असा कुठला ग्राहक आलाय का की दादा मला ह्या फोटो सारखी मूर्ती बनवून पाहिजे एक्झॅक्टली, आणि त्यावेळेला तुझे एक्सप्रेशन किंवा तुझी रिएक्शन काय होती? लोकांचे जेव्हा फोटो आपल्याकडे येतात हा. ना, तेव्हा फोटो पाठवतात तेव्हा त्याची अपेक्षा तीच असते की सेम आपल्याला याने हे दिलं पाहिजे. पण प्रत्येक मूर्तिकाराची कला ही वेगवेगळी असते. हा. आता समजा तू मूर्तिकार आहे, तू एखादी मूर्ती रचली आहे किंवा बनवली आहे, तशी सेम मी नाही बनवू शकत ना. पण एक प्रयत्न मी करू शकतो, 60% 70% त्याच्यापेक्षा जास्त. ते तेवढं आम्ही म्हणजे समोरच्याला, मी जो कस्टमर असतो त्याला मी तसं सांगतो की हे एवढं मी प्रयत्न करेल, पण माझ्याकडनं ती डायरेक्ट तुम्ही 100ची अपेक्षा नका करू की हे असंच भेटेल. त्याच्यामुळे ते करायला लागतं थोडंफार. कारण कसं असतं माहितीये का, मला वाटतं की समजा तू ही मूर्ती आता बनवली आणि मी तुला परत बनवायला सांगितली काही महिन्यानंतर, तर एक्झॅक्टली अशी बनणारच नाही, बरोबर ना? मग दुसऱ्या मूर्तिकाराचा काम पण कॉपी नाही होऊ शकत. आपण इन्स्पायर होऊ शकतो किंवा त्याच्यात जवळपास जाणारं बनवू शकतो. पण मग असे जेव्हा कस्टमर येतात, समजा आता आपण घेऊया फेमस त्रिमूर्ती आर्टची एखादी मूर्ती तुमच्याकडे आली, तर मग रेट त्या पद्धतीने देतो का कस्टमर? बाबा तू प्रयत्न तर करणार आहे, 90% नेऊन ठेवणार आहे, मग मी तुला त्रिमूर्ती आर्टचा रेट देणार का? पण मग तुला वाटतं का की कमीत कमी थोडा बेटर रेट दिला पाहिजे कस्टमरने समजून, कारण काम स्पेशल आहे, त्याला लागणारी मेहनत स्पेशल आहे तुझी. तर मग त्या मानधनाबद्दल तुझी काय अपेक्षा आहे की कशा पद्धतीने आम्ही समजून घेतलं पाहिजे तुम्हाला मानधनाच्या बाबतीत? कसं असतं, प्रत्येकाची कला वेगळी हा. आहे. तसं मानधन पण त्याचं वेगळं असणार, त्यांचं समजा, किंवा आपलं वेगळं असणार. त्याच्यामुळे मी जेवढं मला जमणार आहे ते मला माहित असतं, मी त्यांच्या एवढं कितपत काम करू शकतो. मग मी समोरच सांगतो की बाबा हे मी एवढं नाही देऊ शकत, पण प्रयत्न नक्की करेल, की मग त्याच्याप्रमाणे त्याचा मानधन होऊन जाईल त्या गोष्टी. मग मला असं वाटतं की ते प्रत्येकाने आपापल्या कलेप्रमाणे मानधन घ्यायचं. खूप छान वाटलं मला तुझ्यासोबत गप्पा मारून एकंदर, आणि एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह कळला, कलाकाराचं आयुष्य कळलं, याच्यात तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हर्डल्स येतात, ज्या काही अडचणी असतात त्याच्याबद्दल आम्हाला कळलं. आता आपण एक रॅपिड फायर राऊंड घेऊया, ज्याच्यामध्ये मी तुला पटपट प्रश्न विचारणार आणि तुला त्याची उत्तर द्यायची, आणि एका वाक्यात वगैरे उत्तर, एका शब्दात वगैरे अशी उत्तर अपेक्षित आहे. सो लेट्स स्टार्ट फॉर दॅट गेम. ओके, रॅपिड फायर राऊंड मधला हा प्रश्न आपण सुरू करतोय. सकाळी काम करायला आवडतं का रात्री? रात्री. मातीचा सुगंध आवडतो की गणपती बाप्पाच्या रंगाचा सुगंध आवडतो? रंगाचा. सर्वात आवडतं गणपतीचा अवतार किंवा मग टाईप आपण म्हणूया, तो कुठला आहे? मला जास्त अच्छा, ग्रेट. मूर्ती बनवताना गाणी कुठली ऐकतो? भक्तिगीते, भजन. मालवणी असतं तर मग तसं स्पेसिफिक काही ऐकतो का की भजन, गवळण, अभंग वगैरे? अभंग. चहा, कॉफी? चहा. रंगकाम करायला आवडतं का मूर्तिकाम? रंगकाम. माती की प्लास्टर? माती. मुंबई, कराची का कोकण? कोकण. कराचीला विसरलात का तुम्ही? नाही. म्हणजे हेच असतं ना की आपण मातीशी प्रामाणिक असतोय, की काही त्या मातीने तुमच्या पूर्वजांचं पोट भरलं. भले आज एका वेगळ्या देशाचा पार्ट असेल तो भाग, पण पूर्वी भारताचा होता, अखंड भारताचा होता. तर त्यामुळे मला वाटतं की त्याला विसरता येणार नाही किंवा ते असलंच पाहिजे. ओके, आणि हे मला वाटतं की अशी माणसं दुर्मिळ असतात की तुझा जो काही इतिहास आहे मला खूप फॅसिनेटिंग वाटतो. अजून एक गेम आहे आपल्याकडे, खरं की खोटं तुला सांगायचंय. ओके, मूर्तिकार वर्षभर फक्त 2 महिने काम करतात. नाही. अच्छा, मग खरं काय? 12 महिने करू. अच्छा, मोठी मूर्ती म्हणजे जास्त नफा, खरं की खोटं? मोठी मूर्ती किंवा
जास्त नफा किंवा तोटा हा प्रश्न नसतो, पण कसं असतं जेवढा कामाचा व्याप किंवा हा म्हणजे मेहनत पण तेवढीच आहे शेवटी. बरोबर. तसं असतं ते. सगळे मूर्तिकार साधारण एकाच पद्धतीने साच्याने मूर्त्या बनवतात. नाही, खोटं आहे? अच्छा. एकदा मूर्ती बनवली की पुढचं काम सोपं असतं, खरं का खोटं? खोटं. काय पण मग स्ट्रगल काय पुढचं? पेंटिंगचा आहे किंवा मग ती साचा जरी असला मूर्तीचा तरी बाकी तुम्हाला काम करणं आहेच ना. हा हा. डोळे आहे त्याचे. गणेशोत्सव संपला की मूर्तिकारांना कामच नाही. खोटं. शाडूची मूर्ती म्हणजे रिस्क. नाही. पण आम्हाला असं वाटतं ना की एवढा मोठा गणपती बाप्पा आहे, कसं न्यायचं, काही होईल वगैरे, तर मग तुम्ही ती रिस्क वाटू नये म्हणून काय करता मजबूत बनवायला, की असं काही असतं का? कसं असतं माहितीये, आता तुम्ही एखादी समजा तुमच्याकडे आता मातीचे मागणी पण तशी वाढते हा. त्या हिशोबाने, तर मूर्ती बनवताना तुम्ही एकतर पाटावर देऊ शकता मूर्ती कस्टमरला, किंवा एखादी मूर्ती आपण जेव्हा मॉडेल जेव्हा तिचं बनवतो तर मग तिचा जो पार्ट असतो मूर्तीचा, तो पार्ट आपल्याला त्याच्या पाटाच्या आतमध्ये हात घेतले पाहिजे आणि जेवढं शक्य होईल तेवढं ती मूर्ती हलकी बनवायचा प्रयत्न केला पाहिजे. असं काय नसतं की मूर्ती तुटेल हे होईल, ते होईल. तिचे हात सांभाळले ना तर मूर्ती, मला वाटतं, आता आम्ही जिथे मी कामाला होतो तिथे 500 कस्टमर असायचे. हा. त्याच्यामध्ये एखाद दुसरी गोष्ट सोडली तर मूर्त्या म्हणजे ग्राहकांच्या हँडलिंगवर अॅनाटॉमी वाईज तुम्ही परफेक्ट बनवता. हा परफेक्ट अच्छा. असते. मूर्तिकारांना स्वतःच्या घरच्या बाप्पासाठी वेळच मिळत नाही, हे खरं आहे का खोटं? खरंय. एआय किंवा 3D प्रिंटिंगमुळे पारंपरिक मूर्तिकारांचं काम कमी होणार आहे का? थोडंफार. जर तुम्हाला वाटत असेल की आपला एपिसोड संपलाय, हे बघा कोणीतरी थाळी फेकली, जर तुम्हाला वाटत असेल की आपला एपिसोड संपलाय, तर ऍज युजल आपल्याकडे एक भन्नाट चॅलेंज आहे. तर तुषारला आपण चॅलेंज देतोय की हा पालीचा गणपती जो आहे बल्लाळेश्वर, हा त्याला बनवायचा आहे आणि हा त्याला फक्त 5 मिनिटात बनवायचा आहे आपल्या दर्शकांसाठी मिनिएचर मॉडेल. तुषार, बनवायला रेडी आहेस का? हो. चला दाखवूया आपण प्रोसेस. बल्लाळेश्वर बनतोय आपल्या सगळ्यांसाठी. 5 मिनिटांमध्ये ही सगळी प्रोसेस होणार आहे. कसं वाटतंय तुषार, परीक्षा चालू आहे असं वाटतंय का? हो. आपण बघू शकतो खूप सुंदर अशी बल्लाळेश्वराची मूर्ती बनवलेली आहे तुषार भाऊंनी. यांचे आता आपल्याकडे वेळ कमी होता म्हणून आपण हे सोपं मॉडेल घेतलं, पण बाकी अनेक असे मॉडेल आपल्याकडे बघायला उपलब्ध आहेत, विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ॲड्रेस आहे बॉडी प्लस जिमच्या खालती बामुबाई सदन, गरीबाचा वाडा, डोंबिवली पश्चिम. तुम्ही या इथे यांच्या कारखान्याला जरूर भेट द्या आणि वेगवेगळ्या मॉडेलच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या रंगाच्या मूर्त्या यांच्याकडे आहेत, तर नक्की या आणि भेट द्या. गणपती बाप्पा